अभंग क्रमांक 9। कुंडलिनी निवटोनी कोंडिती पवन, त्या रेणूचे दर्शन घडले नाही। न लगे आसन कोंडिता पवन, करावे साधन गुरुकृपे। गुरुकृपे विन नये तो हातासी, पाहता रेणूसी अंत नाही। ब्रह्मांडी रेणू नांदे सदोदित, सोहम त्याच्या आत जात असे। 10 पवना वेगळा सोहम तो अचळ, रेणू त्याचा खेळ सदोदित। ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, गुरुकृपे सोयी कळो येई। मुक्ताबाईच्या सर्व प्रश्नांतच सर्व जीवांना आवश्यक असलेल्या संपूर्ण बोधाची बीजे आहेत, हे वर्म लक्षात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज त्याची स्वानुभवधाराने उकल करीत आहेत। हे मुक्ता, काही योगी वेगवेगळी आसने घालून प्राणायामाचा अभ्यास करून कुंडलिनी शक्ती जागृतीपूर्वक 10ही प्राणांना एकत्रित कोंडून म्हणजेच पूरक रेचक कुंभकाच्या अभ्यासाने कुंडलिनीला ऊर्ध्वगतिक करून ब्रह्मरंध्राकडे ब्रह्म साक्षात्कारार्थ नेण्याचा प्रयत्न करतात। हे खरे, तथापि त्या योग्यांना रेणूचे म्हणजे परब्रह्माचे दर्शन होऊ शकत नाही। याचे कारण असे, शरीरात जशा रक्तवाहिन्या अन्नवाहिन्या आहेत, तशा श्वासवाहिन्या म्हणजेच नाड्या आहेत। भ्रुकुटीमध्यात या श्वासवाहिन्यांचा एक चौक म्हणजे चौराह आहे। एक मार्ग श्वास घेणाऱ्या नाकपुड्यातून वर भ्रुकुटीमध्याकडे येतो, दुसरा व तिसरा मार्ग हा भ्रुकुटीमध्यापासून डावीकडे व उजवीकडे कानांच्या दिशेने जाऊन लहान मेंदूत शिरून तेथून तो मोठ्या व लहान मेंदूतील पोकळी म्हणजे कॅव्हिटी ओलांडून ब्रह्मरंध्रस्थानी येतो व सर्वात महत्त्वाचा जो चौथा मार्ग आहे तो भ्रुकुटीमध्यापासून निघून ऊर्ध्व दिशेने सरळ ब्रह्मरंध्र स्थानापर्यंत येऊन पोहोचतो। या नाडीलाही गुप्त सुषुम्ना अथवा ब्रह्मनाडी असे संबोधले जाते। ही श्वासनलिका केसाप्रमाणे सूक्ष्म असून तीही पोकळ आहे, तथापि भ्रुकुटी स्थानाच्या चौकात एक निसर्गतः झडप आहे। त्यामुळे आडव्या दोन्ही श्वासनलिका व ही उभी ऊर्ध्व ब्रह्मनाडी बंद असतात। या ब्रह्मनाडीतील पोकळीला ब्रह्माकाश म्हणतात। यात बाहेरील प्राणवायू व आतील अपानवायू यांच्या भ्रूमध्यातील मिलनात्मक गतीला ऊर्ध्व ब्रह्माकाशात प्रवेश मिळून ते प्राणवायू ब्रह्मरंध्रात जाऊन पोचणे आवश्यक असते। त्यामुळे तो योगी राजर्षी अथवा ब्रह्मर्षी या पदाला प्राप्त होत असतो आणि त्यालाच रेणूचे यथार्थ दर्शन होत असते। तथापि ती चौराहातील झडप बाजूला होऊन ब्रह्मनाडीचा मार्ग खुला होणे हे केवळ श्रीगुरूंच्या ईश्वरी सामर्थ्याच्या कृपेने घडू शकते। म्हणून कुंडलिनी शक्ती प्राणायामाच्या कोणत्याही प्रक्रियेने ऊर्ध्व ओढीत आणली तरी भ्रुकुटीमध्यापर्यंतच गती होत असल्याने अन्य हठयोग्यांना अथवा अष्टांग योग्यांना रेणू स्वरूप परब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकत नाही, हे तू यथार्थ जाणून लक्षात घ्यावेस। तात्पर्य की काय? स्वयंसिद्ध असे जे अनुभवी महायोगी असलेले श्रीगुरू असतात, त्यांच्या कृपा प्रसादानेच व त्यांनी सांगितलेल्या योगमुक्तीने केवळ साधना करण्यास आरंभ करावा लागतो। म्हणजे वेगळे वेगळे आसन करणे, प्राणायामाच्या अभ्यासाने प्राणाला कोंडून धरणे वगैरे गोष्टींची म्हणजेच मानवी बुद्धीची साधना करण्याची आवश्यकता उरत नाही। हे मुक्ता, गुरुकृपा म्हणजे भ्रुकुटी मध्यातील झडप उघडून ब्रह्मनाडीतील ब्रह्माकाश खुले होऊन त्यातून श्वासोच्छ्वासातील प्राण व अपानाचे मिलन निसर्गतः ऊर्ध्वगमन करू लागून ब्रह्मरंध्रातील ब्रह्मस्वरूपात ते विलीन होत राहणे, याला म्हणतात गुरुकृपा। हे तुझ्या उत्तम ध्यानात आले ना? येथेच विश्वव्यापी अमर्याद अंतरहित रेणूची प्रत्यक्ष अनुभूती येत असते। म्हणजेच ब्रह्म साक्षात्कार हा गुरुकृपेविन होत नसतो, हे वर्म लक्षात आणावेस। हेच गुरुवर्म मी सर्वांना सांगत आलो आहे।
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव गाथा. सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. ज्ञानदेव गाथा. म्हणोनी जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. ज्ञानेश्वरी. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, आणि हृदयी स्वयंभची असे. प्रत्यक्ष फावो लागे तैसे, अर्पे सयाची. हे मुक्ता, गुरुकृपेतील गुरुगम्य रीती आता तुला समजणे आवश्यक आहे. ती लक्षपूर्वक जाणून घे. आत्ताच तुला ब्रह्मरंध्रस्थानी अमर्याद अंतरहित रेणूची दर्शनानुभूती येते असे जे सांगितले ते व्यक्तिगत पिंडात्मक एवढेच नसून ब्रह्मांडाला व्यापून असलेल्या महातेजोरूप रेणूचे दर्शन असते. कारण विश्वव्यापकत्व, विश्वात्मक, विश्वोत्तीर्ण असे रेणूचे स्वरूप असल्याने त्याचे अस्तित्व केवळ ब्रह्मांडाला व्यापूनच असे असते. मग अशा अमर्याद स्वरूपापर्यंत कोण जाऊन पोचते आणि त्यात कोण विलीन होत असते, हा मुख्य प्रश्न उद्भवतो. तर त्याचे स्पष्टीकरण ऐक. हा रेणू आपल्या ब्रह्मस्थानी प्रवेशलेला म्हणजेच प्रतिबिंबलेला असतो. तो स्वयंभू, स्वसंवित, स्वतःला जाणणारा चैतन्य रूप असल्याने त्याच्या ठिकाणी संकोच विकास ही स्वयंस्फुरणात्मक स्थिती आहे, ज्यामुळे प्रत्येक जीव श्वास घेणे व श्वास सोडणे ही क्रिया करीत असतो. आणि याच श्वास उच्छ्वास क्रियेतून ते चैतन्य ध्वनिरूपाने आपला स्वतःचा परिचय करून देत असते. ते असे. सर्वांचा जो प्राण सह तो मी अहम आहे. सोहम सोहम अशा सूक्ष्म ध्वनीने तो रेणू श्वसनाच्या माध्यमातून नाव सांगत असतो. आणि हाच श्वसनातील सोहमनाद प्राणापान मिलनातील गतीतून ब्रह्मनाडीतील ब्रह्माकाशातून ब्रह्मरंध्रस्थानातील रेणू स्वरूपात प्रवेश करीत असतो. इतकेच नव्हे तर नंतर निशब्द होऊन ब्रह्मांडाकार असलेल्या रेणू स्वरूपातही प्रवेशलेला असतो. या ठिकाणी तुला अशी शंका उद्भूत होऊ शकेल की सोहमनाद जर श्वसनातून उद्भूत होत आहे तर याच श्वसनाचे निगडीत असलेले शरीरातील 10 प्राण म्हणजेच सोहम असावा. तर त्या संबंधाचे स्पष्टीकरण असे. दशप्राण म्हणजे एकाच वायुतत्वाचे स्थानपरत्वे झालेले 10 म्हणजेच दशविध विभाग होत. मग प्राणवायू वेगळा आणि सूक्ष्म प्राणतत्व वेगळे आणि त्यातून प्रगटणारा सोहम ध्वनी हा मूळ स्वरूपरूपी महाप्राणातून खाली उतरलेला स्फुरणात्मक ध्वनी असल्याने तो 10 प्राणांवेगळा आहे. इतकेच नव्हे तर तो अत्यंत सूक्ष्म आणि स्थिर असा रेणूशीच नित्य क्रीडा करीत असतो. म्हणून तर सिद्ध पुरुष संत महात्मे हेही सोहम भजनाच्या साधनेने सोहमरूप होऊन रेणूशी नित्य क्रीडा म्हणजेच खेळ करीत असलेले दिसून येते. खेळयाचे सर्व अभंगाचे अर्थ येथे जिज्ञासूंनी मूळ अभंगातून शोधून ध्यानी आणावे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, एकमेकांचे लागती पायी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र, गाणे नामावळी रे. कळी काळावरी घातली कास, एक एकाहुनी बळी रे. तुकाराम गाथा. म्हणूनच हे मुक्ता, असा हा जगावेगळा अनिर्वचनीय अव्यय अच्युत स्वरूपी रेणूशी ऐक्यानंदाचा खेळ खेळण्याचा योग केवळ श्रीगुरु कृपेनेच सर्वांना येऊ शकेल. अन्य कोणत्याही साधनांनी अथवा उपायांनी का येऊ शकणार नाही हे तुझ्या लक्षात आले ना. तथापि साधकांनी विचारावे आणि सिद्ध सद्गुरूंनी अनुभवास आणून द्यावे अशी जी परंपरा आहे त्याकरिताच माझे सर्वांना सांगणे आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती, पुरविती आरती शिष्यांची या. ज्ञानदेव गाथा.